नमस्कार. तर आज आपण करणार आहोत हांडवो. तर त्यासाठी इथे रवा घेतला आहे, त्यानंतर घेतलं आहे बेसन, पुढे आपण घेतो आहे दही. तर आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. थोडं पाणी देखील ॲड करायचं आहे. छान. आता आपण हे झाकून 5 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे आणि 5 मिनटानंतर याच्यात परत आपण पाणी ॲड करून असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आवडीनुसार भाज्या घातलेल्या आहेत. पुढे आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर, हिंग, साखर, चवीनुसार मीठ ॲड केलं आहे, हळद आणि आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे इनो ॲड करते आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी. तर परत एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. एका छोट्याशा कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत. त्याच्यात मोहरी, तीळ आणि कढीपत्ता ॲड करून ते छान तडतडल्यावर हे जे हांडवोचं पीठ आहे ते आपण असं एकसमान पसरून घ्यायचं. तर झाकून याला 10 मिनटं आपण शिजवू देऊयात. आता 10 मिनटानंतर वरचं पीठ कोरडं झाल्यावर याला आपण बाजू फ्लिप करून घेऊयात आणि परत पुन्हा 5 मिनटासाठी शिजू देऊयात. तर आपला हे जे हांडवो आहे ते अगदी रेडी आहे.